नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. घराला लागलेल्या आगीत घरसंपर्क उपयोगी साहित्यांसह 2 लाखाची रोकड जळून खाक झाल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यातील खोडी, सारवलपाडा येथे घडली. या आगीत घरसंसार जळून खाक झाल्याने सुमारे 3,69,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात अग्निउपद्रवाची नोंद करण्यात आली आहे. दरवाजाची कडी उघडून चोरट्यांनी धाडसी घरफोडी केल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील होळदतर्फे रनाळा गावी घडली. यात लोखंडी कपाटातील लॉकर तोडून सोन्याचे मंगळसूत्रासह रोकड असा एकूण 1,20,000 रुपयांचा ऐवज लांबिला आहे. या प्रकरणी अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नंदुरबार येथील श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ नंदुरबार यांच्यातर्फे भगवान महावीरचा 2,625व्या जन्मकल्याणक दिवसानिमित्त रथयात्रा काढण्यात आली. तसेच तळोदा रस्त्यावरील जैन मंदिर परिसरातील रस्त्याला भगवान महावीर मार्ग असे नामकरण फलकाचे अनावरण करण्यात आले. नंदुरबार तालुक्यात गारपीट आणि वादळ वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या शेतीची माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी पाहणी केली. नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी संपर्क करीत असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. धडगाव तालुक्यातील बोदला यांच्या संयुक्त विद्यमाने मार्च महिन्याची शिक्षण परिषद बोदल्यात झाली. मांडवी केंद्राचे केंद्रप्रमुख अशोक तडवी यांनी मागील शिक्षण परिषदेचा आढावा घेतला. या शिक्षण परिषदेला गट शिक्षणाधिकारी डी राजपूत, मांडवी सिसाबीटचे शिक्षण विस्तार अधिकारी दीपिका बारी यांनी भेटी देऊन मार्गदर्शन केले. नंदुरबार येथील GT पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा झाला. अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत महाविद्यालयीन जीवनातील अनुभव पुन्हा एकदा जगले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर MJ रघुवंशी होते. 76व्या ज्युनियर राज्यस्तरीय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा संघाची निवड चाचणी 27 मार्च रोजी GTP कॉलेज बास्केटबॉल मैदान येथे उत्साहात पार पडली. या निवड चाचणीतून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. सदर राज्यस्तरीय स्पर्धा 31 मार्च ते 4 एप्रिल 2026 या कालावधीत नाशिक येथील मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली आहे. राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या शिवाई बसमध्ये अपंगांना सवलत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीची दखल परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी घेऊन कार्यवाहीचे आदेश संबंधितांना दिले आहेत. ठाणे येथे राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांना निवेदन देण्यात आले आहे. पाणी सोडल्याबाबत विचारणा केल्याचा रागातून जबरदस्तीने विषारी औषध पाजून महिलेला जीवेठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना केळी येथे घडली. या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील नागरिकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी आणि ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी 1 एप्रिल 2026 पासून माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये हे अभियान राबवून विकसित महाराष्ट्र 2047च्या दृष्टिकोनातून जिल्ह्याला आरोग्य क्षेत्रात आदर्श बनवण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला आहे. अक्कलकुवा येथे भगवान महावीर स्वामी यांचे 26-25वा जन्मकल्याणक महोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रम झाले. जैन धर्मशाळेत आयोजित रक्तदान शिबिरात 65 दात्यांनी रक्तदान केले. धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांचा जन्मकल्याणक महोत्सव साजरा करण्यात आला. नंदुरबार येथील जिल्हा परिषद व ओपन लिंक फाउंडेशन यांच्या विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या विनोबा ॲप उपक्रमांतर्गत उत्कृष्ट शैक्षणिक पोस्ट व नाविन्यपूर्ण उपक्रम सादर करणाऱ्या शिक्षकांचा जिल्हास्तरीय गौरव समारंभ पार पडला. या कार्यक्रमात पोस्ट ऑफ द मंथ व मॉर्निंग असेंब्ली या उपक्रमांमध्ये जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयर यांच्या हस्ते विजेता शिक्षकांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. भांडण सोडविण्यास गेल्याच्या रागातून एकाला काठीने मारहाण केल्याची घटना शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथे घडली. या प्रकरणी 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकीच्या डिक्कीचे लॉक तोडून चोरट्याने 1,71,000ची रोकड लांबविल्याची घटना नंदुरबार येथे घडली. या प्रकरणी अनोळखींविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रासह देशभरात हत्तीरोग, लिम्फॅटिक फिलेरियासिस निर्मूलनासाठी ट्रिपल ड्रग थेरपी अर्थात आयव्हरमेक्टिन, DEC, डायइथिल कार्बामाझिन आणि अल्बेंडाझोल या औषधांच्या संयुक्त उपचाराला गती देण्यात येत आहे. केंद्र शासनाने 2027 पर्यंत भारतातून हत्तीरोगाचे संपूर्ण उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या मोहिमेत राज्य शासनाने सक्रिय सहभाग घेतला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. श्रीरामनवमीनिमित्त नंदुरबार शहरातील रघुवंशी समाजातर्फे आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान करताना नगराध्यक्षा सौरत्ना रघुवंशी, सौ हिना रघुवंशी, उपस्थित महिलावर्ग, नगरसेविका सौ सायली रघुवंशी. नंदुरबार जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागात बसला आहे. नंदुरबार तालुक्यातील शनीमांडळ व परिसरातील गावांना सर्वाधिक फटका बसला आहे. गारपिटीमुळे गहू, ज्वारीसह टरबूज पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नंदुरबार नगरपालिकेची सर्वसाधारण सभा शनिवारी लोकनेते माणिकरावजी गावित सभागृहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी होत्या. सभेत 16 विषयांना मंजुरी देण्यात आली. यावेळी विरोधी गटाच्या सदस्यांनी 2 विषयांवर हरकत घेत त्याचे स्पष्टीकरण मागितले होते. पालिका प्रशासनाने स्पष्टीकरण दिल्यानंतर ठरावांना मंजुरी देण्यात आली. सकाळी 11 वाजता पालिकेच्या सभागृहात सभेला सुरुवात करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी राहुल वाघ, उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी यांच्यासह समित्यांचे सभापती व नगरसेवक उपस्थित होते. शहादा येथील नगरपालिकेची सोमवारी झालेली सर्वसाधारण सभा कमालीच्या गोंधळामुळे तहकूब करण्यात आली. मागील सभेच्या इतिवृत्ताची आणि आजच्या सभेच्या अजेंड्यावरील विषयांची टिप्पणी न मिळाल्याने भाजपच्याच नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने नगराध्यक्षांना सभा थांबवावी लागली. सोमवारी दुपारी 12 वाजता नगरपालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्षा माधवी मकरंद पाटील आणि मुख्याधिकारी साजिद पिंजारी उपस्थित होते. सभेला भाजपचे 21 आणि जनता विकास आघाडीचे 9 असे एकूण 30 नगरसेवक हजर होते. नंदुरबार जिल्ह्यातील मतदारांचे मॅपिंगचे काम सुरू असून आतापर्यंत 63% कामे पूर्ण झाले आहे. तरीही काही केंद्रस्तरीय मतदान अधिकारी अर्थात BLO यांचे मतदार यादी मॅपिंगचे काम असमाधानकारक आहे. ज्यांचे काम 50% आत आहे अशा केंद्रस्तरीय मतदान अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला असून थेट निलंबनाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचा आदेश जिल्हा निवडणूक प्रशासनाने जिल्ह्यातील तहसीलदारांना दिला आहे. त्यामुळे BLOंमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. नंदुरबार येथील कमला नेहरू कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शासनाच्या मानव विकास योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. विद्यालयातील एकूण 44 विद्यार्थिनींना सायकलीचा लाभ मिळाला. याप्रसंगी मुख्याध्यापिका राजश्री अहिरराव यांनी शासनाच्या योजनेचे व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. सूत्रसंचालन उपसांस्कृतिक प्रमुख वैशाली शिंदे यांनी केले. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.